पप्पांचा कष्ट पावात निसर म्हणून मी आली होती. 500 रुपये रोज आहे. त्याच्यापेक्षा मीच माझ्या मम्मी पप्पांसोबत आली आणि थोडंसं वखरू लागलं. 500 रुपये द्यापेक्षा आपणच वखरायला पाहिजे. शेतकऱ्याच्या लेकीचा हा व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी आलं असेल. शेती कामासाठी मजुराला द्यावे लागणारे पैसे आपल्या बापाकडे नाहीत याची जाणीव असलेल्या या लेकीने बापाच्या खांद्याला खांदा लावून शेतात चक्क आऊत हाती घेतला. जळगाव जिल्ह्यातील नांद्रा खुर्द गावात काळजाचं पाणी करणारं हे चित्र पाहायला मिळालंय. भाग्यश्री विनोद सोनवणे असं या धाडसी लेकीचं नाव आहे. ती 10वीची विद्यार्थिनी आहे. आपल्या वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे ते मजुराला 500 रुपये रोज देऊ शकत नाही. हे लक्षात आल्यावर मजुरी वाचवण्यासाठी भाग्यश्रीने माणूस काम करत असलेला बैलजोडीचा आऊत आपल्या हातात घेतला. शेताची पूर्ण कोळपणी होईपर्यंत ती थांबली नाही. आपले आईवडील आपल्यासाठी कष्ट करतात, त्यांना मदत करणं माझं कर्तव्यच असल्याचं भाग्यश्री मोठ्या अभिमानाने सांगते. तर इथं पाणी पण नाही पडलेलं आहे काही, म्हणजे कधीचंच पाणी येत नाही आहे. उगतं का नाही काय माहीत, म्हणजे उत्पन्न होतं की नाही ते माहीत नाही. पण सर आज मी आली होती मम्मी पप्पांसोबत वखरायला आली होती. ते वखरायला आली होती. मग मम्मी पप्पांचा कष्ट पावात निसर म्हणून मी आली होती. 500 रुपये रोज आहे. त्याच्यापेक्षा मीच माझ्या मम्मी पप्पांसोबत आली आणि थोडंसं वखरू लागलं. 500 रुपये द्यापेक्षा आपणच वखरायला पाहिजे. गेल्या काही वर्षांपासून शेतीसाठी लागणारे खते, बियाणे तसंच मजुरीच्या दरात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळं शेती परवडत नसल्याचं चित्र आहे. त्यातच शेतीमालाला देखील भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना शेती करणं अवघड झालंय. अशातच दुष्काळात 13वा महिना म्हणून यंदा अल निनोच्या प्रभावामुळे अद्यापही पुरेसा पाऊस नसल्याने पेरण्या रखडल्या आहेत. ज्या ठिकाणी पेरण्या केल्या आहेत त्या ठिकाणी पेरणी केलेलं पीक हाती येईल किंवा नाही याची शाश्वती नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेती खर्चात बचत करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या शेतीसाठी मजूर मिळत नाही. मिळाले तरी पुरुष मजूर 500 रुपये मजुरी घेत असल्याने शेतकऱ्यांना ही मजुरी देणं परवडत नाही अशी परिस्थिती आहे. नांद्रा खुर्द गावातील शेतकरी विनोद सोनवणे हे देखील अशाच विवंचनेत सापडले आहेत. मात्र त्यांची कन्या भाग्यश्री ही त्यांच्या मदतीला धावून आली. मजुरांना पैसे देऊ शकत नाही, त्यामुळं मुलांची मदत घेऊन आपण शेती करत असल्याचं सोनवणे दाम्पत्य म्हणतंय. जे पेरलेलं आहे आता ते निसर्गाच्या अवलंबून आहे. आता काय नाही, आता आशा लागलेली आहे पण आता पाऊसच पडत नाही. आता काय करायचं, रोज मजुराला सांगायला गेला 500 रुपये रोज मागतो. मग ते तशी परिस्थिती 500 रुपये द्या इतकी परिस्थिती नाही. पण आता मुलं काही आमोस होता काम करून घेता, असं शेतीचं काम थोडंफार जास्त ते करून घेता मुलांना लावून. त्यांना पण आमचं कष्ट पावत नाही, ते पण मदतीला येऊन जातं आमच्यावाले. पण आज मुलीला अवताला जोडायची वेळ आली तुम्हाला? रोजंदार रोजच भेटलं, म्हणजे मजूर पाहायला गेला मिळालाच नाही. आणि मी 500 रुपये मागत होता, रोकडा 500 रुपये दे, पण माझ्याजवळ नाही होते. मग मुलगी म्हणे पप्पा मी धरते मध्ये आहोत चाल बटा तो. मग मी म्हणलं की धरून घे थोडंफार, त्याच्यामुळे मुली आली माझ्यासोबत. शेतामध्ये काम निंदणी वगैरे सर्व मुलांना लावून करता आम्ही. आता इथं पाणी पण नाही, उत्पन्न आम्हाला मिळतं नाही मिळत ते तर काही सांगू शकता नाही आम्ही. आणि आमचं सर्व हातमजुरीवर आहे. आमची परिस्थितीच करावी. 500 रुपये रोज आहे आमच्याकडं, पण मजुरीची ताण दिली जात नाही. त्याच्यानं मी मुलांना लावून करून घेतो. शेताची मशागत करायला बैलजोडी घेऊ शकत नाही म्हणून शेतकऱ्याने आपली पत्नी तसंच मुलांच्या मदतीने आऊत हाकल्याच्या बातम्या यापूर्वी आपण पाहिल्या आहेत. पण शेतकरी बापाची झोळी फाटकी असल्याने त्याच्या मदतीसाठी मैदानात उतरणाऱ्या भाग्यश्री या लेकीची बातमी काळजाचं पाणी करणारी आहे हे मात्र नक्की. मायबाप सरकारने विनोद सोनवणे यांच्यासारख्या शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यायला हवा हीच अपेक्षा आहे. प्रशांत बदाने, लोकमत.com, जळगाव.